पनवेल तालुक्यातील रिसगाव व MIDC कॉलनी मोहपाडा परिसरात सलग झालेल्या घरफोडी चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अखेर रसायनी पोलिसांनी परराज्यातील कुख्यात धार गँगचा पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी रसायनी पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक 29 रोजी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत या धार गँगची माहिती दिली। यावेळी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश वाचकर व रसायनी पोलिसांचे त्यांनी कौतुक केले। मध्य प्रदेशसह अनेक राज्यात सक्रिय असलेल्या या टोळीतील आरोपींना जेरबंद करत पोलिसांनी सुमारे 3 लाख रुपयांचे सोने, रोख दागिने आणि चोरीस गेलेली मोटरसायकल हस्तगत केली। या प्रकरणात रसायनी पोलीस ठाण्यात दाखल 4 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून आरोपी दरवाजाची कडी कोंडी तोडून फ्लॅटमध्ये घुसखोरी करत सोने व रोख रक्कम लंपास करत होते। घटनास्थळावरील CCTV फुटेज पोलिसांसाठी निर्णायक ठरले। फुटेजच्या आधारे तपास थेट मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यापर्यंत पोहोचला। पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर यांच्या पथकाने बगोली तालुका कुक्षी जिल्हा धार येथे धाड टाकून प्रकाश अलवा याला अटक केली। चौकशीत त्याच्याकडून घरफोडीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली। तसेच या टोळीतील दुसरा मुख्य आरोपी सुरेश शेंगर हा कर्नाटक कारागृहात अटकेत असल्याचे उघड झाल्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी धडाकेबाज कामगिरी केल्याने नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे। महत्त्वाची डिटेक्शन ची माहिती देण्यासाठी बोलवलेलं आहे। रसायनी पोलीस स्टेशनमध्ये आणि रायगड जिल्ह्याच्या इतर भागात पण 2025-2024 मध्ये अशी घरफोडी घडलेली आहे की ते टाउनशिप्सला टार्गेट करतात आणि तशी 3 घटना रसायनी पोलीस स्टेशनला झालेली होती। त्याच्यात रसायनी पोलीस स्टेशनने खूप कौशल्यपूर्ण तपास करून तपास पथकमध्ये कुठे आहे या तपास पथक मध्ये श्री संजय बांगर, रसायनी पोलीस स्टेशन इंचार्ज, त्यासोबत श्री मंगेश बाचकर, श्री PSI श्री प्रकाश माळी, ASI कोळेकर, पोलीस हवालदार रणजित खराडे, पोलीस हवालदार अनंत थोरात, पोलीस हवालदार सुशांत पिंगळे, पोलीस हवालदार संतोष म्हात्रे, PC गिरीश नागरकर, PC होळे आणि PC ऋषी पवार यांनी टेक्निकल एव्हिडन्सचे सोबत ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून धार मधली गँग, धार मध्य प्रदेशमध्ये एक जिल्हा आहे, तिथली एक गँग निष्पन्न केलेली आहे। आणि जरी याच्यात जे मुद्देमाल आहे गेलेला तो एका गुन्ह्यात 1,79,000 आणि दुसऱ्या गुन्ह्यात 1,21,000 असा रोख रक्कम 100% रिकव्हरी झालेली आहे। जरी या गुन्ह्याची अमाऊंट कमी असला पण स्वतःहून आमच्या सोबत अशी घटना घडलेली आहे ज्याच्यात आपल्या घरी जर HBT घडली, घरफोडी घडली तर त्याचा एक भय जे आहे ते खूप दिवसापर्यंत आणि महिन्यापर्यंत राहतोय। त्यामुळे एक दुसरा मी सांगू इच्छिते की धार गँग एक असा आहे जे गँग त्यांनी 2 गँग पकडलेले आहे, त्याच्यातले 2 सध्या आरोपी ताब्यात आहे, अजून बाकींना हे शोध घेणार आहे। तर तिथलं वैशिष्ट्य आहे की दर दिवशी कोणते ना कोणते जिल्ह्याची राज्याची टीम तिथे येऊन बसलेली असतात। तर ते सराईत तसं घरफोडी चोरी करणारे आहे आणि तसे सराईत गुन्हेगारांकडनं तपास करून रिकव्हरी प्राप्त करणे पण एक खूप कौशल्याची गोष्ट असते। याच्याबद्दल मी पूर्ण रसायनी टीमचा कौतुक करते आणि त्यांचं अभिनंदन करते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।